या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय यश चौधरी, कॅप्टन कूल. चला यश चौधरी याला या ठिकाणी हे जातोय. आज जर्सी नाही घातली पण तरी सुद्धा काल तो आला होता, पण थोडासा अनफिल्ड आहे. खरं तर पायाला त्याच्या दुखापत आहे, त्याच्यामुळे तो काल खेळला नाही, पण आज मात्र या ठिकाणी खेळला. पण तरी सुद्धा चांगला खेळ तुम्ही या ठिकाणी केलात. यश चौधरीला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. मी या ठिकाणी विनंती करतोय. 2 षटकार 5 चेंडूंमध्ये 12 धावा या ठिकाणी केल्या, त्यासाठी बक्षीस सुद्धा या ठिकाणी असणार आहे. आमचे तुमच्याकडून दिलीप जामुगरे यांच्याकडून देखील या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. तर यश चौधरी हा चला 12वा खेळाडू दोन्ही संघांनी पाठवा. दोन्ही संघांनी या ठिकाणी 12वा खेळाडू कंपल्सरी पाठवायचा आहे. या ठिकाणी अर्थात सुधीर जाधव सर पोलीस, तसेच दिलीप जामुगरे, तर यांच्या शुभास्ते या ठिकाणी यशला हे बक्षीस दिलं जात आहे. मॅच मध्ये आपण बघतोय चांगलं या ठिकाणी खेळ केला. यश काय सांगशील? मॅच खरं तर आपण बघत होतो या ठिकाणी थोडेसे नाराज आहात तुम्ही, कारण मॅच कालच्या पासून आपण बघतोय की कुठेतरी खेळ थोडासा कमी पाहायला मिळाला, पण आज मात्र या ठिकाणी तुम्ही चांगला खेळलात. काल खेळला नव्हता, तुम्हाला सांगितलं पायाला दुखापत आहे. काल तुम्ही म्हटलं होतं, मी म्हटलं की यशला जायला पाहिजे मैदानामध्ये, कारण तुझी बॅटिंग आम्हाला काल बघायची होती, पण आज मात्र तू खेळला चांगला. 2 षटकार मारलेस. काय सांगशील, काय हे तुला बक्षीस भेटलंय? नक्कीच माझ्या टीमनी मला सपोर्ट केला की आज तुला उतरायचं आहे, कारण की कालच मला अनमोलने कॉल करून सांगितलं की मला आज काल भले आपण हरलो पण आज तुला उतरायचं आहे, आज तुला तुझी जी आहे गेम ती तुला आज दाखवायची, आणि मग मी दाखवली. नक्कीच नक्कीच शुभेच्छा असतील तुला. बेस्ट ऑफ लक. खूप छान या ठिकाणी खेळ झाला, आणि खरं तर टीम सपोर्ट पाहिजे, आणि अशाच आहे की चांगल्या चांगल्या खेळाडूंना आपण संधी दिली पाहिजे. असं तुम्ही टीमचं या ठिकाणी नाव घेतलं, त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. चांगला खेळ झाला, आणि खेळामध्ये लक्षात घ्या ही प्रीमियर लीग आहे, ही माणसांना जोडणारी, खेळाडूंना जोडणारी ही प्रीमियर लीग या ठिकाणी आपण म्हणतो, कारण या गावातला त्या गावातला असं एक एक करून या ठिकाणी ही टीम असतात. त्यामुळे आपण खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करायचं आहे, आपल्या खेळाची गुणवत्ता आपण दाखवायची आहे. तर आमचे कदम सर आले, त्यांना मी विनंती करणार, आमची फरमाईश आहे की आपण एखाद्या ओव्हरची कॉमेंट्री आम्हाला ऐकवायची तुमच्या मराठीच्या भाषेमध्ये. मी कदम सरांना विनंती करतो की आताच मॅच चालू झाली, नाही थोडं आम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये आपलं मराठीमध्ये ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी आपल्याला माहिती आहे या पेण पूर्व विभागामध्ये कॉमेंटेटर म्हणून भूमिका बजावलेली आहे. कदम सरांना विनंती आहे की आपण या मॅचला या ठिकाणी यायचं आहे. या सर. हॅलो, धन्यवाद सर्वांचं. या ठिकाणी मी सर्व प्रेक्षकांचा देखील धन्यवाद मानतो. मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे शंभूराज 11 विरुद्ध श्री वैजनाथ 11 यांच्यामध्ये या ठिकाणी हा सामना सुरू होतोय. शंभूराज संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलं आणि प्रथम षटक बॅटिंग घेतलेली आहे. ओके, बॅटिंग घेतलेली आहे. टॉस जिंकून आपण बघतोय सामना 4 षटकांचा आहे, आणि याच्यामध्ये जर बघितलं तर आर्यन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तेजस आलेला आहे, आणि पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महेंद्रनं धावा दिल्यात 12 आणि विकेट नाही अद्याप. जर आपण बघितलं 0 गडी बाद 12. बॅटिंग घेतलेली आहे टॉस जिंकून. आपण बघतोय शंभूराज 11 संघानं षटकातला हा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र या ठिकाणी इथे मात्र स्वतः आयोजक गोलंदाज आपण या ठिकाणी बघतोय. शरद स्वतः या ठिकाणी मालक आपण बघतोय गोलंदाजी करत असताना. मॅच खरं तर आपण बघतोय की दोन्ही टीम 2 वेळेला हरलेल्या आहेत. या लीगमध्ये 2-2 सामने ते हरलेले आहेत, तरी सुद्धा या मॅचमध्ये गुणवत्ता दाखवायची आहे. शरद जाधव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्कवरती. जुनं ते सोनं, पण इथे मात्र या ठिकाणी हा चेंडूला लाभ केलाय, उडवलाय, पण मात्र चेंडू इन आहे, ग्राउंडमध्ये आहे. क्षेत्ररक्षण झालं आणि ते मात्र एक सिंगल धाव प्राप्त झाली. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडणार. धावसंख्या झालेली आहे 13, बिनबाद 13. दुसरा षटक चालू आहे. खेळामध्ये प्रेक्षकांना तर थोडी मजा येणार नाही, कारण दोन्ही टीम नर्वस आहे. इथे बघतोय आपण यावेळेला मोठा लापटेट हिट, बिग फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि सुरेख झेल, फलंदाज बाद, आउट. पहिला गडी गारद.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद. एकवीस धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. यावेळेला स्कोरलेगच्या बाजूला डीप स्कोरलेगचा शतरक्षक चेंडू अडवणार, एकच धाव मिळाली. धावसंख्या 22. 1 बाद 22. 1 बाद 22 अशी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे दुसरं षटक चालू आहे. शरद जाधव स्वतः ओनर टीमचे मालक या ठिकाणी आपण बघतोय. त्या अर्थातच वैजनाथ 11 टीमचे. धावसंख्या सांगितली जाईल तुम्हाला. धावसंख्या 20 झालेली आहे. माफ करा, इथे मात्र या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतोय. अगदी आपल्याला पाहायला मिळेल की धावसंख्या 20 अशी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. माफ करा, क्षमस्व बोलण्याच्या ओघामध्ये बोललो असेल, पण मात्र इथे 20 धावा आहेत. 20 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर तिसरा गोलंदाज आलाय इथे मात्र जय, आणि मायक्रोफोनवरती आवाज असेल आमचे कदम सर प्लीज. धन्यवाद सुभाष आणि आमचं मानस मनोरे, आमचे गुणलेखक सतीश गायकर आणि आयोजक वरसाई प्रीमियर लीग अर्थातच कैलासवासी दत्ता पाटील स्मृती चषक आणि त्या स्मृती चषकामधील शंभूराज 11 आणि वैजनाथ 11 यांच्यामधील लढत आपण बघतोय. तिसऱ्या षटकातील हा पुढचा चेंडू, ओव्हरफिश टाकलेला चेंडू, फलंदाज जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न मात्र असफळ ठरतो. यष्टिरक्षक आपलं काम पूर्ण करतं आणि पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तिसरं षटक चालू असताना शंभूराज 11 या संघाची धावसंख्या होती ती 1 गड्याच्या मोबदल्यात धावा झाल्या त्या 21. पहिल्या षटकामध्ये 12 धावा गेल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटक चालू आहे. यावेळी थोडासा लेग कटच्या स्क्वेअर लेगच्या बाजूला घुमवतोय, लेग पंचाच्या बाजूला चेंडू येतोय. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. शतरक्षक चेंडूची उचल करेपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे भरपूर अवधी होता. या 2 धावेने शंभूराज 11 या संघाची धावसंख्या होते ती 23. 23 धावांमध्ये बाद होणारा फलंदाज तेजेश 9 धावाकडून तंबूमध्ये परतलाय. तर खेळतोय सलामीला आलेला आर्यन आणि यश गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाज जय, याचा चेंडू बिडल आणि लेग स्टंपवरचा चेंडू, बॅटला फक्त कलाई केली आणि युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवलं आणि सरळ जातोय तो सीमा पार. या 4 धावेनं एक चांगला धावसंख्येला खाली येतोय. शंभूराज 11 आणि वैजनाथ 11 यांच्यामधील ही लढत आपण बघतोय. शंभूराज 11 तिसरं षटक चालू असताना 1 गड्याच्या मोबदल्यात धावा झाल्या त्या 27. तिसऱ्या षटकातील हा पुढचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा करते. चेंडू काढायचा होता पॉईंटच्या दिशेनं. बॅट आणि चेंडू यांची मुलाखत नाही. यष्टिरक्षक आपलं काम पूर्ण करतोय आणि गोलंदाज हळूहळू आपल्या गोलंदाजीवर सज्ज होतोय तो जय. तिसरं षटक चालू असताना शंभूराज 11 या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 27. 1 गड्याच्या मोबदल्यात. सामना तो 4 षटकांचा आहे. यावेळेला थोडासा भरंगळतोय जय. पंच 2 समांतर हात करून आमच्याकडे सांगतात हा चेंडू खराब आहे. 1+1 अशा 2 धाव्यांचा फायदा मिळतोय तो शंभूराज 11 या संघाला. शंभूराज 11 या संघाची धावसंख्या होते ते तिसरं षटक चालू असताना 1 गड्याच्या मोबदल्यात 29. अतिशय चांगलं आयोजन नियोजन आपण बघतोय कैलासवासी दत्ता पाटील स्मृती चषकामध्ये. पुढे सरसावतोय बॅटमध्ये चेंडू बरोबर आणलाय. 1 बाउन्स चेंडू जातोय तो सरळ सीमा पार. अतिशय सुरेख खेळतोय ते यश. आपल्या 2 चौकार मारून आपल्या धावसंख्येला चांगला आकार देतोय. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्या म्हणजे शंभूराज 11 संघाच्या तिसरं षटक. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर शंभूराज 11 प्रथम बॅटिंग करताना, वैजनाथ 11 या संघाविरुद्ध खेळताना 1 गड्याच्या मोबदल्यात धावा झालेल्या आहेत त्या 33. गोलंदाज चौथ्या षटकासाठी आलाय. सरळ जातोय तो डीप स्क्वेअर लेगच्या बाजूला. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये आलेला लोण्याचा गोळा तो मात्र सोडणार नाही आणि एक महत्वपूर्ण विकेट मिळते ती म्हणजे जी जमलेली जोडी होती शंभूराज 11 संघाची, तो म्हणजे सलामीला आर्यन आणि यश. ही जोडी फोडण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरतोय तो मयूर. चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर. चौथं षटक चालू असताना 2 गडी बाद 33.
पुढे सरसावता बॅटच्या पट्ट्या चेंडू आणलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू आहे का पाहूया, परंतु क्षेत्ररक्षकाने एक चांगला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावत येऊन चांगला प्रयत्न केला, पण प्रयत्नाची पराकाष्ठा मात्र त्याला मिळत नाही. दरम्यान फलंदाज एक धाव पूर्ण करते. एक धावेनं चौथं षटक चालू असताना शंभूराज 11 संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 34. मयूर याचा चेंडू थोडा यशसाठी आला होता. यश ती चांगल्या रीतीने शंभूराज 11 या टीमच्या खाली राहणारा चेंडू अतिशय गुडलोन स्पॉट वरून झपकन चेंडू खाली राहिला. फलंदाजाला अक्षरशः बीट केलं या चेंडूवर आणि चेंडू जातो तो निर्धाव. 36 धावा धावफलकावर शंभूराज 11 शेवटचं षटक चालू असणं अतिशय सुरेख षटक टाकतोय तो म्हणजे मयूर. पहिल्या चेंडूवर एक विकेट मिळाली आणि जो खेळणारा फलंदाज होता रवींद्र आणि आर्यन यश याला थोडंसं जखडून ठेवतोय. एक धाव मिळते. एक धावेनं 37 धावसंख्या होत आहेत. त्या चालू असलेला सामना शंभूराज 11 आणि वैजनाथ 11 यांच्यामध्ये प्रथम नाणेफेक जिंकलं. शंभूराज 11 संघाने प्रथम फलंदाजी घेतली आणि फलंदाजी जोराव 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा केलेल्या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 38 धावा करायच्यात वैजनाथ 11 संघाला. वाशोली ग्रामपंचायत सदस्य आमचे अविनाश मोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सुभाष टेंबे, आपल्या बोलीभाषेमध्ये सगळ्यांना आकर्षित करणारा आमचा समालोचक अर्थातच खरोशी आणि निफाड रमेश घरत या ठिकाणी आलेले आहेत. विनंती आहे की आपण पुढच्या मॅचचं समालोचन करावं अशी आपणास विनंती आहे. आमचे माजी सरपंच आणि या भागात क्रिकेटचे अतिशय आवड असणारे आमचे मधुकरजी हदगे या ठिकाणी उपस्थित होतात. आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जबरदस्त क्रिकेटचा नजारा पाहायला मिळते आपल्याला ह्या खचाखच भरलेल्या स्टेडियमवरती. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते संघाला. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. धावा झालेल्या 37. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष्य असेल. किशोर पाहूया. किशोरांचा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन ऑफसाईडला मारलेला हलकासा फटका. एक धाव मिळते संघाला. टोटल संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. पाहूया स्ट्रायकर बॅट्समन शेखर आपल्या संघासाठी काय करतोय आणि अशा तऱ्हेने हलकासा मारलेला फटका. डिक्लस झोन मध्ये चाललेला चेंडू. एक धाव डिक्लस स्वरूपात एक धाव मिळते संघाला. टोटल संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. स्ट्रायकर बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला शेखर. पुन्हा एकदा हलकासा मारलेला फटका आणि जबरदस्त फिल्डिंग. पुन्हा एकदा एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया. राईट हँड बॅट्समन अमर, परंतु जबरदस्त बॉलिंग विकेट किपर यांच्या हातात गेलेला निर्धाव असा चेंडू पाहायला मिळते. टोटल संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे बिनवाद 5. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहूया. मला वाटतं 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक, लास्ट अँड वेस्ट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. ओव्हर टू डीजे मास्टर. पाहूया. जिंकण्यासाठी 38 धावांचा लक्ष्य. हलकासा मारलेला फटका संघासाठी खाता खोलते. वैयक्तिक स्वतःसाठी खाता खोलते. संघाची धावसंख्या एकने वाढते जाऊन पोहोचते ती 1/6 या धावसंख्येवरती. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला ह्या खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती. पाहूया संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आदेश. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहूया. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमर जोरात मारण्याच्या नादात आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा मला वाटतं पंचांचा इशारा डिक्लेअर नाही, परंतु एकदा मिळते संघाला लेगबाईच्या स्वरूपात. पुन्हा एकदा शरद पाहूया. षटकार या चौकार. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आदेश 17 ते 18 पावलांचा रनअप घेऊन येतोय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, परंतु मला वाटतं हा सुटलेला झेल. जर काही ट्राय केली असती तर मला वाटतं हा झेल सापडला असता, परंतु जर तर नसल्या कारणाने एकदा मिळते संघाला. टोटल संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसवते जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. पंचांकडून अपील आणि अशा तऱ्हेने मला वाटतं हा दुसरा झटका, दुसरा हादरा आणि दुसरी विकेट. मला वाटतं ओपनिंग जोडी मैदानाच्या बाहेर. ओव्हर टू डीजे मास्टर. भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन अंकित जोरात फटका मारण्याच्या नादात बीट आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. टोटल संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2/8. पाहूया. जिंकण्यासाठी 38 धावांचा लक्ष्य आणि 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज म्हणजे प्रत्येक षटकामागे 15 धावांची गरज असेल. पाहूया संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तेजस पाटील. सर्व खेळाडूंना विनंती करण्यात येते. चला कालेश्वरी प्रसन्न आणि बोराई 11 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस उडवण्यासाठी यायचं आहे आणि ह्याच्यातून जिंकल
तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे, पाहूया. आणि हारेल त्याला आणखी एक चान्स असेल पहा. तरी पण मला वाटतं संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला तेजस, पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि अशा तऱ्हेने कंदे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये तिसरा झटका, तिसरा हादरा आणि तिसरी विकेट. टोटल संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 3/8 आणि 40+ खेळाडू. शरद जाधव षटकार मारण्याच्या नादात तंबूचा रस्ता वर टू डीजे मास्टर. रुपेश राईट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा हलकासा मारलेला फटका पाहायला मिळतोय. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं गचाल फिल्डिंग आणि बेहतरीन केलेला थ्रो, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. आणि 2 धावा होईल त्या संघाला. टोटल संघाची धावसंख्या 2 निवडलेल्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या संख्येवरती. 3/10. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती तेजस यांना मिळलेला विकेट. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ते आलेला हलकासा फटका, 2 धावा. पुन्हा एकदा आणि हलकासा मारलेला फटका पाहायला मिळतोय जवळजवळ मला वाटतं डिक्लर या चौकार. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला सनसनीत आणि दणदणीत मारलेला चौकार वर टू डीजे मास्टर. नादात निर्धाव चेंडूची समाप्ती. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 14. 3/14. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहूया. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथा चेंडू डॉट बॉल पाहूया. 5वा चेंडू टाकतोय तो तेजस, राईट हँड बॅट्समन. आणि असे तऱ्हेने मला वाटतं कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए एक्सलन, तूफानी, आसमानी आणि सुलतानी मारलेला बेहतरीन असा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3/20 याने 20 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं टीमचे मालक मंदार पाटील यांचे सुद्धा आगमन झालेले आहे. तरी पण त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा तेजस, पुन्हा एकदा हलकासा मारलेला फटका आणि अशा तऱ्हेने मला वाटतं बाउंड्री लाईनच्या बाहेर सनसनीत, दणदणीत, काफी खतरनाक मारलेला सुसाट असा चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने पोहोचतोय ती 3/24 यानी 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 वर टू डीजे मास्टर. म्हटला म्हणजे हाणामारीचा षटक आणि तो षटक घेऊन येतो आर्यन. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिला चेंडू, पुलटा चेंडू आणि अशा तऱ्हेने खतरनाक मारलेला पाहायला मिळतोय आपल्याला. पंच 2 आणि मला वाटतं हा डिक्लर्स. चला, कालेश्री 11 संघाला विनंती असेल आणि भोराई 11 संघाला विनंती असेल, आमच्या विनंतीला मान देऊन त्वरित आपण नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. चला, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आणि पाहुणे पंढरी रूपकर यांना विनंती असेल. आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा एक्सलन तुफानी मारलेला सुपर हिट षटकार. पंढरी रूपकर हस्ते मला वाटतं नाणेफेकीचा कौल टॉस बॉक्स मध्ये उडवायचा आहे. पुन्हा एकदा जबरदस्त टोला. मला वाटतं हे टोल मला वाटतं कालच्या दिवसाला साहेब पाहिजे होतं, परंतु मला वाटतं आज हे संघ साधारण मला वाटतं कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्या कारणाने मला वाटतं आजच्या या फटक्याला डिमांड नसेल.
तरी पण विनंती असेल, जबरदस्त खेळी करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. आर्यन संघाचे पाहूया पुन्हा एकदा शेवटच्या षटकातील यॉर्कर टाकलेला सुपर हिट चेंडू आणि त्याचप्रमाणे मारलेला फटका पाहूया. आणि अशा तऱ्हेने गचल फिल्डिंग. टोटल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते ती. स्कोर लेवल झालेला आहे. फक्त जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असेल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज पहा. जर तर नाही, जरी पण 1 धाव पाहिजे असली तरी पण मला वाटतं 2 चेंडूंची सुद्धा गरज असेल. आणि अशा तऱ्हेने खतरनाक सुपर हिट 1 बाउन्स. सीमारेषेच्या बाहेर आलेला हा सुपर हिट असा चौकार. आणि सामना जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचे हार्दिक स्वागत. तदनंतर हरलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत. चला मला वाटतं आता नाणेफेकीचा शरद भाऊ करा सुरुवात. चला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार